जय प्रयागराज महाकुंभ जय. ठिकाणी आम्ही आलेलो आहे त्यावेळेस आम्हाला इथे यायला जमलं नाही, पण आता तुमचं अहो भाग्य का तुम्ही सर्वजण इथे आलेला आहात आणि तुमचे चरण इथे लागलेले आहेत आणि त्रिवेणी संगम मध्ये तुम्ही आंघोळ करणार आहात याबद्दल तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. यस. आप लोग मेले में नहीं आए थे क्या? नहीं आए थे इसीलिए अब भी आ गए. एक महीना हो गया बंद हो गया. ये पूरा भर गया था. पकड़ लो ये उसका निकालो उसका शूटिंग निकालो. जा रहा है देखो. पानी पकड़ो. जिसमें चल रहे हो ये जमुना नदी. अच्छा. ये यमुना नदी आपको दिल्ली आगरा मथुरा वृंदावन होके ये बाजू से यमुना दिल्ली आगरा मथुरा से यमुना आता है. ठीक है. ये बाजू से गंगा आता गंगोत्री होके कानपुर ऋषिकेश हरिद्वार होके गंगा नदी. अभी कलर नहीं दिख रहा है, नहीं तो आपको दो कलर दिखता है. हाँ. ये यमुना जी का ग्रीन रहता है, गंगा जी का ब्राउन कलर और सरस्वती माता जो है लुप्त नदी है वो दिखाई नहीं देती. गुप्त नदी सरस्वती माता ती दिसत नाही. गुप्त नदी जैसा कि आप लोग मोबाइल में चोटी बनाता है ना पीछे 3 भाग करता है उसको जड़ लोगे तो 2 दिखेगा कंप्लीट होने का. ऐसा इधर कंप्लीट होने के बाद 2 दिखता है. इसीलिए इसको बोलते हैं बेनी और इसको बोलते हैं त्रिवेणी. त्रिवेणी हाँ बरोबर. बहुत भारी बताए बहुत भारी. इधर त्रिवेणी संगम दर्शन करके लेटे हुए हनुमान जी को दर्शन करना है. सगल में आप खड़े हुए बैठे हुए देखोगे इधर में सोया हुआ हनुमान जी कहीं नहीं देखोगे, खाली प्रयागराज में. जब ये लंका कांड करके आए थे तो पहला त्रिवेणी संगम पर स्नान किया था. जब इसको थकावट महसूस होने लगा तो सीता मैया के कहने पे वहाँ पे विश्राम किया था. तो उसको उठा रहे तो उठवा नहीं किया, वो रास्ता चला गया. अच्छा. अभी वो उसके अंदर जाओगे तो 12 फीट अंदर है मूर्ति. 12 फीट अंदर है 12 फीट अंदर हनुमान जी की. हनुमान जी. और वो जो है हर साल वो डूब भी जाता है. अच्छा. हाँ हाँ. थोड़ा जो हनुमान जी का मंदिर है हर साल सितंबर में डूब जाता. हाँ. अगस्त सितंबर में पूरा वो डूब जाता जल में. ऐसा इसलिए होता है कि आप लोग लड्डू खिलाते हो पानी नहीं पिलाते. तो पिलाने वाली गंगा मैया. गंगा मैया साल में 1 महीना वो डूबा रहता है. अच्छा. 1 महीना. 1 महीना. बाप रे. वो कौन से महीने में? अगस्त सितंबर में. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जी हनुमानला झोपलेली मूर्ती आहे ऑगस्ट सप्टेंबर 1 महिना पूर्ण ती पाण्यामध्ये असते. कारण की ते सांगतायत का आपण हनुमानला लाडू देतो आणि मग पाणी देत नाही तर मग ही जी यमुना नदी आहे तिचं एवढा प्रवाह मोठा असतो त्यामध्ये ती मूर्ती आहे ती पूर्ण अशी झोपलेली असते तिच्यावर पाणी चढलेलं असतं. म्हणजे ते हनुमानजीला पाणी प्यायला देत असते असं हे एक शास्त्र आहे. तर त्यासाठी ते सांगतात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तसं असतं ते असा इतिहास ते असणार. खूप छान माहिती सांगितली. बहुत अच्छा बताइए भैया जी. थँक्यू सो मच. आभारी आहोत आम्ही तुमचे. मराठी बोल. मराठी बोलता. हाँ बोल. अभी इधर में देख रहे हो 70-80 फीट गहरा है. इधर स्नान करेंगे कपड़े चेंज करेंगे उधर प्लेटफॉर्म लगी हुई है. वहाँ पे 1 आदमी 2 आदमी बैठ के कपड़े सामान देखना बाकी लोग स्नान करें. वहाँ पे 1 आदमी का 50 रुपीज़ लगता है प्लेटफॉर्म. अपना स्नान करना फिर अपने बोट पे आना. हम उधर वेट करेगा. चलेगा. ठीक है. चालेल. आधे घंटे का टाइम देगा. आप फास्ट स्नान करके अपने बोट पे. चालेल. तर आपल्याला तिने पण तो प्रवाह बघा तिथे संगम झालेला तिथेच घेऊन जाणार आहेस ना आंघोळीला. चालेल. चल तर अभी तो ये मेले का महत्व 1 महीने का है. अजून आहे का? जैसा कि अमृत स्नान होता है 1 महीने का महत्व है. अभी म्हणजे चांगल्या मुहूर्तावर आलोय आम्ही. म्हणजे 1 महिन्याचा आपला आहे तर मुहूर्त आणि त्या मुहूर्तामध्ये आता आपण आलेलो आहे आंघोळ करण्यासाठी. तर हे आपल्यासाठी चांगलं झालं. आपल्यासाठी वाढवलेलं आहे. हो हो खरोखर खरोखर ही परमेश्वराचीच कृपा बोलायची. मेले के अंदर में
कम से कम 66 करोड़ पब्लिक आया। हो आले तर बरोबर 66 करोड़ पब्लिक। 66 करोड एडमिट हुआ इधर। अच्छा, बहुत बढ़िया। आणि इथे येण्याचं आपलं काही प्लॅन नव्हतं, पण हे अचानक झालेलं आहे सर्व। इथे येण्याचं असं प्लॅन करून आपण आलोच नव्हतो, पण हे अचानक हे दर्शन झालेलं आहे। मंदिर आहे, कोणचं मंदिर आहे? हा, हे अचानक झालं ना आपलं। आपण कुठे ठरवलेलं इथे येण्याचं, काही ठरवलेलं नव्हतं। हा, तर हे चांगलं झालं, बरं। चलो भैया जी, धन्यवाद। बढ़िया हुआ ना। हाँ, धन्यवाद बोलो। हाँ, धन्यवाद।